कोणतीही स्पर्धा परीक्षा जिंकायची असेल तर PYQ खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. तर चला मग आजच्या सेशनमध्ये आपण सायकोफार्मॅकॉलॉजीमध्ये विचारलेले PYQs डिस्कस करणार आहोत. सोबतच त्यामागे थिअरी कन्सेप्ट काय आहे ते देखील आजच्या सेशनमध्ये आपण क्लिअर करणार आहोत. सेशन शेवटपर्यंत पहा. सायकोफार्मॅकॉलॉजीवरती विचारले जाणारे 2 ते 3 प्रश्न आज आपण तुमचे फिक्स करून घेणार आहोत. तर पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला. SSRI इम्प्रूव्ह डिप्रेशन मेनली बाय. आता SSRI काय आहे त्या अगोदर आपण पाहूया की डिप्रेशन काय आहे. तर डिप्रेशन काय आहे? डिप्रेशन इज द इमोशनल स्टेट. डिप्रेशन काय आहे? डिप्रेशन इज द इमोशनल स्टेट. ही एक इमोशनल स्टेट आहे आणि ही स्टेट दोन पार्टमध्ये किंवा 2 टाईपमध्ये त्यांनी डिवाइड केलेली आहे. ती म्हणजे एक्झोजिनस आणि एंडोजिनस. आता एक्झोजिनस काय आहे? तर एक्झोजिनस म्हणजे काय? टेम्पररी, काहीतरी सायकॅट्रिक ट्रीटमेंटने क्लिअर होणारी म्हणजेच टेम्पररी. आणि एंडोजिनियस म्हणजे काय? इम्बॅलन्स इन मोनोअमाइन्स. इम्बॅलन्स इन मोनोअमाइन्स. मोनोअमाइन्समध्ये इम्बॅलन्स झाल्याच्या नंतर काय होते? एंडोजिनियस डिप्रेशन होते. अँड देर इज अ नीड ऑफ अँटी डिप्रेसंट. इथं काय गरजेचं आहेत आपल्याला? अँटी डिप्रेसंट गरजेचे आहेत. मग मोनोअमाइन्स कोणते आहेत? तर मोनोअमाइन्स लक्षात ठेवायचे दिनेश या नावाने. DNESH. दिनेश या नावाने लक्षात ठेवायची. D फॉर डोपामाइन. N फॉर नॉरइपिनेफ्रिन. नॉरइपिनेफ्रिन. E फॉर इपिनेफ्रिन. S फॉर सेरोटोनिन. आणि H फॉर हिस्टामाइन. एवढे मोनोअमाइन्स डिप्रेशनमध्ये काय होतात? इम्बॅलन्स होतात. यामध्ये पण स्पेशली कोणते होतात? तर यामध्ये DNS म्हणजेच काय? डोपामाइन, त्यानंतर नॉन इपिनेफ्रिन आणि सेरोटोनिन. एवढे काय होतात? इम्बॅलन्स होतात. कशामध्ये इम्बॅलन्स होतात? तर डिप्रेशनमध्ये इम्बॅलन्स होतात. आणि ज्यावेळेस हे इम्बॅलन्स होतात त्यावेळेस पर्सन गोज इनटू द डिप्रेशन. मग आता क्वेश्चन काय आहे आपला? क्वेश्चन आहे SSRI म्हणजे काय? तर सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर इम्प्रूव्ह डिप्रेशन मेनली बाय. कसे इम्प्रूव्ह करते? आता इथं काय आहे? सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर म्हणजे काय? की समजा काय आहे? प्रीसिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक असतात पहा. प्रीसिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक. हे काय आहे? हे प्रीसिनॅप्टिक आहे आणि हे काय आहे? पोस्ट सिनॅप्टिक आहे. आणि हा जो स्पेस असतो याला सिनॅप्स म्हणतात. याला काय म्हणतात? सिनॅप्स किंवा सिनॅप्टिक क्लेव असं म्हणतात. प्रीसिनॅप्टिक मधून काय होतात की हे जे काही मोनोअमाइन्स आहेत हे रिलीज होतात. प्रीसिनॅप्टिक मधनं मोनोअमाइन्स रिलीज होतात आणि पोस्ट सिनॅप्टिक मध्ये रिसेप्टरला बाइंड होतात. आणि त्यामुळे काय होतं? डिप्रेशन इम्प्रूव्ह होतं. पण इथं काय होतं? इथं सेरोटोनिन रिलीज होतो पण या सिनॅप्टिक मधनं पुन्हा रिव्हर्स जातो. सिनॅप्टिक क्लेव मधनं पुन्हा रिव्हर्स जातो. तर हे काय करतात? सिलेक्टिव्ह सेरोटोनिन इनिबिटर्स काय करतात? तर त्याला रिव्हर्स जायचं थांबवतात. सिनॅप्टिक क्लेव मधनं त्याला प्रीसिनॅप्टिक कडे जाण्याचं थांबवतात. त्याला काय म्हणणार आपण? सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. या पद्धतीने ते काम करतात. तर मग काय सांगितलंय? ऑप्शन ए ब्लॉकिंग D2 रिसेप्टर. D2 रिसेप्टर डिप्रेशन मध्ये काम करतो का? नाही. तर D2 रिसेप्टर हा डोपामाइन बाइंड करतो आणि डोपामाइन होतं सायकोसिस कंडिशन मध्ये. कोणत्या कंडिशन मध्ये होतं? सायकोसिस कंडिशन मध्ये डोपामाइन हा D2 रिसेप्टरला बाइंड होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे इनिबिटिंग MAO इरिव्हर्सिबली. हा तर आउट ऑफ सिलेबस आहे. नाही. इन्क्रीजिंग गाबा रिलीज. गाबा कुठं काम करतं? तर गाबा एन्झायटी मध्ये काम करतं. गाबा इम्बॅलन्स इन एन्झायटी. त्यामुळे हा ऑप्शन पण गेला. राहिला बी ऑप्शन इनिबिटिंग सेरोटोनिन रिअपटेक ॲट द प्रीसिनॅप्टिक नर्व. हे काय झालं? त्याचं करेक्ट आन्सर झालं. ठीक आहे. समजतोय क्वेश्चन? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा समजतोय क्वेश्चन. आन्सर काय सांगितलंय मी? डिटेल एक्सप्लेनेशन सांगितलंय. तुम्ही याला व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता. इनिबिटिंग सेरोटोनिन रिअपटेक ॲट प्रीसिनॅप्टिक
न्यूरॉन. हे झालं त्याचं मेकॅनिझम. व्हाय नॉट, बाकीचे ऑप्शन का नाही त्याचं पण इथं रिझन दिलेलं आहे. गेट इट? समजलाय क्वेश्चन? मला कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन समजलाय का एकदा सांगा. त्यानंतर जर तुम्ही फार्मसी पदाची तयारी करत असाल, DHS भरती अंतर्गत निघणाऱ्या फार्मसी ऑफिसर असेल, DMARचं जे काही फार्मासिस्ट पोस्ट असेल याची जर तयारी करत असाल तर तुम्ही आमच्यासोबत तयारी करू शकता. त्यासाठी PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि आमच्यासोबत खात्रीशीर तयारी करा. सेकंड क्वेश्चन, द अँटीसायकोटिक ॲक्शन ऑफ हॅलोपिरिडॉल इज मेनली ड्यू टू. आता अँटीसायकोटिक काय आहे? अँटी इट मीन्स अपोजिट अँड सायकोटिक इट मीन्स सायकोसिस. या शब्दाला आपण फोडू. अँटी म्हणजे काय? अपोजिट. आणि सायकोटिक म्हणजे काय? सायकोसिस. सायकोसिस याला काय म्हणणार आपण? सायकोसिस म्हणणार. मग सायकोसिस म्हणजे काय? सायकोसिस म्हणजे काय? मेंटल डिसऑर्डर. सायकोसिस काय आहे? तर सायकोसिस मेंटल डिसऑर्डर आहे. सायकोसिस इज द मेंटल डिसऑर्डर. मेंटल डिसऑर्डर म्हणजे काय? अ डिस्कनेक्शन फ्रॉम रियालिटी. डिस्कनेक्शन फ्रॉम रियालिटी त्याला म्हणतो आपण सायकोसिस. मग या केसमध्ये काय होतंय? तर या केसमध्ये डोपामाइन नावाचा जो काही मोनोअमाइन आहे किंवा न्यूरोट्रान्समीटर आहे, हा काय करतोय? एक्सेस बाइंड होतोय डोपामाइन रिसेप्टरला. कशाला बाइंड होतोय? डोपामाइन रिसेप्टरला. डोपामाइन काय आहे? हा मोनोअमाइन्स आहे. हा मोनोअमाइन्स आहे. आणि हा कुणाला बाइंड होणार? तर हा D2 रिसेप्टर फॅमिलीला बाइंड होणार. म्हणजे डोपामाइन रिसेप्टर फॅमिलीला काय होणार? हा रिसेप्टर फॅमिलीला बाइंड होणार. कोण? हा डोपामाइन. मग D2 रिसेप्टर किंवा डोपामाइन रिसेप्टर ह्या दोन आहेत, D1 लाईक आणि D2 लाईक. D1 लाईक रिसेप्टर मध्ये येतात D3 आणि D5. D3 आणि D5 आणि इथं येतात D2, D4 आणि D1. सॉरी, इथं D1 आणि D5 येतात. इथं D2, D3 आणि D4 येतात. D1 रिसेप्टर फॅमिलीमध्ये D1 आणि D5 येतात आणि D2 रिसेप्टरमध्ये D2, D3 आणि D5 येतात. मग हा डोपामाइन कुठं बाइंड होतो? या D2 रिसेप्टर फॅमिलीला. कुठं बाइंड होतो? D2 रिसेप्टर फॅमिलीला बाइंड होतो. आणि जेव्हा डोपामाइन हा D2 रिसेप्टर फॅमिलीला बाइंड होतो, दॅट टाइम दॅट शोज द कॉज द ऍक्टिव्हिटी. तो काय करतो? ऍक्टिव्हिटी कॉज करतो. ऍक्टिव्हिटी कॉज केल्याच्या नंतर ऍक्टिव्हिटी काय करतो? तो ऍक्टिव्हिटी कॉज करतो, माणूस ऍक्टिव्ह होतो. पण याचं जर प्रमाण वाढलं, डोपामाइन D2 रिसेप्टरला बाइंड होण्याचं जर प्रमाण वाढलं, तर त्या केसमध्ये काय म्हणतो आपण? त्याला सायकोसिस असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्या केसला? सायकोसिस असं म्हणतो. मग काय केलं जातं या केसमध्ये? अँटीसायकोटिकमध्ये D2 रिसेप्टर ब्लॉक केले जातात. D2 रिसेप्टर काय केले जातात? ब्लॉक केले जातात. मग आता आपण क्वेश्चन कडे येऊ. कन्सेप्ट समजली तुम्हाला? मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा कन्सेप्ट समजली. आता आपण क्वेश्चन कडे येऊ. द अँटीसायकोटिक ऍक्शन कोणत्या ड्रगची? हॅलोपिरिडॉल. हॅलोपिरिडॉल इज मेनली ड्यू टू. कशामुळे होते हे आपल्याला सांगायचं आहे. मग ब्लॉक NMDA रिसेप्टर काही रोल आहे का? नाही. मी थिअरीत सांगितलंय कुणाचा रोल आहे? D2 रिसेप्टरचा रोल आहे. मग इनहिबिटिंग द 5HT रिअपटेक. 5HT म्हणजेच काय? सेरोटोनिन. यालाच काय म्हणायचं? सेरोटोनिन असं म्हणायचं. ठीक आहे. मग याचा रोल आहे का? याचा पण रोल नाही. ऍक्टिव्हेशन ऑफ गाबा ए एन्झायटी. मी अगोदरच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं गाबाचा रोल कुठे येतो? फक्त एन्झायटी कंडिशन मध्ये येतो. दॅट्स वाय हे ऑप्शन पण नाही. मग काय येतंय? ब्लॉक D2 रिसेप्टर्स इन द मेसोलिम्बिक पाथवे. म्हणजे कुणाला ब्लॉक करायचं आपल्याला? D2 रिसेप्टरला ब्लॉक करायचंय. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज द D. समजलाय क्वेश्चन? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. समजलाय? D2 रिसेप्टरला काय करणार आपण? ब्लॉक करणार. कोण ब्लॉक करणार? हॅलोपिरिडॉल ब्लॉक करणार. कोण ब्लॉक करणार? हॅलोपिरिडॉल. हॅलोपिरिडॉल काय आहे? तर हॅलोपिरिडॉल हा अटिपिकल अँटीसायकोटिक आहे. अँटीसायकोटिक ड्रग अगेन डिवाइडेड इंटू 2 क्लास, टिपिकल अँड अटिपिकल. आणि हा काय आहे? टिपिकल क्लासमध्ये येतो. टिपिकल क्लासमध्ये अजून काय येणार? ब्युटिरोफिनॉन्स मध्ये येतो. टिपिकल क्लासमध्ये ब्युटिरोफिनॉन्स मध्ये हॅलोपिरिडॉल येतात. हॅलोपिरिडॉल कुठे येतात? टिपिकल क्लासच्या अंडर ब्युटिरोफिनॉन्स मध्ये हॅलोपिरिडॉल येतात. आणि त्यामुळे D इज द
करेक्ट अँसर. इथं पहा करेक्ट अँसर काय सांगितलंय, डी. तुम्ही अजून हे पण काय करू शकता, हॅलोपिरिडॉल इज हाय पोटेन्सी टिपिकल, काय आहे तो, टिपिकल ड्रग, अँटीसायकोटिक ड्रग आहे आणि तो काय करतोय, D2 डोपामाइन रिसेप्टरला ब्लॉक करतो. तो काय करतो, D2 डोपामाइन रिसेप्टरला ब्लॉक करतो. दॅट्स वाय इट इज द करेक्ट अँसर. डी काय आहे, करेक्ट अँसर आहे. समजतायत क्वेश्चन, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच मूड स्टॅबिलायझर, मूड स्टॅबिलायझर त्यालाच काय म्हणतो आपण, अँटीमॅनिक ड्रग्स, अँटीमॅनिक ड्रग्स, त्यालाच काय म्हणतो आपण, अँटीमॅनिक ड्रग्स. मूड स्टॅबिलायझरलाच काय म्हणतो, अँटीमॅनिक ड्रग्स. अँटीमॅनिक ड्रग्स ऑर मूड स्टॅबिलायझर, अ ग्रुप ऑफ मेडिसिन दॅट यूज टू मूड ट्रीट मूड स्विंग. अ ग्रुप ऑफ मेडिसिन, ग्रुप ऑफ मेडिसिन, ग्रुप ऑफ मेडिसिन यूज टू ट्रीट मूड स्विंग. मेडिसिनचा ग्रुप जो कशासाठी वापरणार आपण, मूड स्विंग ट्रीट करण्यासाठी वापरणार, त्याला म्हणणार आपण मूड स्टॅबिलायझर किंवा अँटीमॅनिक ड्रग. मूड स्विंग होतो म्हणजेच काय, शिफ्ट जॉय टू सॅड और सॅड टू जॉय. काय कसं होतो, शिफ्ट जॉय म्हणजेच हॅपीनेस टू सॅड असा होतो, किंवा असा पण मूड काय होतो, एखाद्या पर्सनचा सडनली चेंज होतो, त्याला म्हणणार आपण बायपोलार डिसीज. त्याला काय म्हणणार आपण, बायपोलार डिसीज. आणि त्यासाठी मूड स्टॅबिलायझर किंवा अँटीमॅनिक ड्रग्ज वापरले जातात. म्हणजे काय, ग्रुप ऑफ मेडिसिन यूज टू ट्रीट मूड स्विंग. हे समजलंय थिअरी. मग क्वेश्चन कडे आपण. क्वेश्चन काय सांगतोय, विच मूड स्टॅबिलायझर इज मोस्ट इफेक्टिव्ह फॉर द लॉंग टर्म प्रिव्हेन्शन ऑफ बोथ मॅनिया, मॅनिक और डिप्रेशन. मॅनिया म्हणजे हॅप्पी आणि डिप्रेशन म्हणजे सॅड. डिप्रेशन म्हणजे काय, सॅडनेस. डिप्रेशन एपिसोड्स इन बायपोलार डिसऑर्डर म्हणजेच काय, बायपोलार डिसऑर्डर. मग त्यांनी काय दिलेत, अँसर दिलेत, डायझेपाम, लिथियम, हॅलोपिरिडॉल, बसपिरॉन. मग आता यातलं कोणतं करेक्ट अँसर येईल सांगा मला. यातलं कोणतं करेक्ट ऑप्शन दिसत आहेत, व्यवस्थित ऑप्शन दिसत आहेत, मी या साईडला येतो. ऑप्शन दिसत आहेत, ऑप्शन ए डायझेपाम, लिथियम, हॅलोपिरिडॉल आणि बसपिरॉन. समजलाय क्वेश्चन, समजलाय का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. क्वेश्चन समजलाय का. विच मूड स्टॅबिलायझर, कोणता मूड स्टॅबिलायझर हा मोस्ट इफेक्टिव्ह आहे, जास्त इफेक्टिव्ह आहे लॉंग टर्म प्रिव्हेन्शनसाठी, दोन्हीसाठी, मॅनिया आणि डिप्रेशन दोन्ही एपिसोडसाठी कोणता मूड स्टॅबिलायझर हा चांगला आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. आपले हे काय आहेत, हे सगळेच मूड स्टॅबिलायझर आहेत. हे काय आहेत, सगळेच मूड स्टॅबिलायझर म्हणून यूज होतात. यापैकी बेस्ट कोणता आहे, तर यापैकी बेस्ट आपण सांगू शकतो लिथियम. लिथियम कार्बोनेट इज द बेस्ट अँड फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग टू यूज टू ट्रीट द मूड स्विंग किंवा बायपोलार डिसऑर्डर. लिथियम कार्बोनेट, कधी कधी लिथियम पण विचारलं जातं आणि कधी कधी लिथियम कार्बोनेट पण विचारलं जातं. दिस इज द चॉईस ऑफ ड्रग, दिस इज द चॉईस ऑफ ड्रग. हे काय आहे, चॉईस ऑफ ड्रग आहे इन केस ऑफ बायपोलार डिसऑर्डर, इन केस ऑफ बायपोलार डिसऑर्डर. ठीक आहे. इथं पहा अँसर काय सांगितलंय, लिथियम कार्बोनेट इज अ गोल्ड स्टँडर्ड मूड स्टॅबिलायझर. म्हणजेच फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग. तो काय आहे, फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग आहे. तो कशासाठी वापरणार आपण, टू ट्रीट द बायपोलार डिसीज. गेट इट, समजलाय क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती, विच ड्रग इज कॉमनली यूज टू ट्रीट GAD. GAD काय आहे, जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर. जनरल एन्झायटी डिसऑर्डर विदाउट कॉझिंग डिपेंडन्स, डोस ॲडिक्टेड न बनता, डोस डिपेंडंट न बनता कोणता ड्रग GAD, जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर. एन्झायटी काय विचारलेलं आहे, एन्झायटी. GAD म्हणजे काय, जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर काय करल, ट्रीट करल. एन्झायटी काय आहे, एन्झायटी इज द इमोशनल स्टेट. ही पण काय आहे, एक इमोशनल स्टेट आहे. अँड इमोशनल स्टेट इट मीन्स अ फिअर, अनइझीनेस अँड टेन्शन अबाउट द इमेजनरी अँड रिअल थ्रेट. काय वाटतं, अनइझीनेस, टेन्शन, फिअर अबाउट द इमेजनरी अँड
रिअल थ्रेटचं काय वाटतं, टेन्शन येतं किंवा भीती वाटते. आणि त्यानंतर त्याचे वेगवेगळे टाईप्स पडतात. त्यातला पहिला टाईप आहे GAD, जनरल अँझायटी डिसऑर्डर. पॅनिक अटॅक, हे पण काय आहे, त्याचे काय आहेत, टाईप्स आहेत. इथं काय विचारलंय आपल्याला, इथं विचारलंय GAD. इथं काय विचारलंय, GAD विचारलंय. मग यात पण काय होतंय, इम्बॅलन्स होतो. इम्बॅलन्स कशाचा होतो, मोनोअमाइन्सचा होतो. 3 होतो. पहिलं आहे गाबा, त्यानंतर सेरोटोनिन आणि दुसरा आहे नॉरइपिनेफ्रिन. यात इम्बॅलन्स काय होतं, तर गाबा आणि सेरोटोनिनची लेवल कमी होते. आणि नॉरइपिनेफ्रिनची लेवल काय होते, वाढते. त्या केसला काय म्हणतो आपण, एन्झायटी म्हणतो, टेन्शन म्हणतो ना आपण. त्या केसला काय म्हणतो आपण, टेन्शन म्हणतो. मग ते टेन्शन कशामुळे होतं, तर गाबा सेरोटोनिनची लेवल कमी होते आणि नॉरइपिनेफ्रिनची लेवल वाढते. ठीक आहे. तर मग आता जनरल एन्झायटी डिसऑर्डर आपल्याला ट्रीट करायची विदाउट कॉझिंग डिपेंडन्स, म्हणजे डोस ॲडिक्टेड न होता काय करायची, आपल्याला ट्रीट करायची. तर त्यासाठी काय वापरणार, ऑप्शन ए डायझेपाम वापरणार, ऑप्शन बी अल्प्राझोलम वापरणार, ऑप्शन सी बसपिरॉन वापरणार, ऑप्शन डी फिनोबार्बिटल वापरणार. काय यूज करणार, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही कोणता ड्रग वापरणार जो की काय नाहीये, जो डोस डिपेंडंट नाहीये, जो ॲडिक्टेड नाहीये. मग हे डायझेपाम आणि अल्प्राझोलम दोघं पण काय आहेत, सेम कॅटेगरीचे आहेत, बेन्झोडायझेपिन्स. काय आहेत ते, बेन्झोडायझेपिन, BZD. आणि ते डिपेंडन्स आहे, ते काय आहेत, हॅबिट फॉर्मिंग ड्रग मध्ये येतात. आणि बसपिरॉन हा ड्रग काय येत नाही, हॅबिट फॉर्मिंग मध्ये किंवा डोस डिपेंडंट मध्ये येत नाही. दॅट्स वाय सी इज द करेक्ट आन्सर. त्यामुळे सी काय करेक्ट आन्सर आहे. समजलंय पॉईंट तुम्हाला, एन्झायटी म्हणजे काय क्लिअर केलं. त्यानंतर GAD काय आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, बसपिरॉन इज द करेक्ट आन्सर. गेट इट. पहा आन्सर काय सांगितलंय, बसपिरॉन इज द काय नाही येतो, तो आहे पार्शली अगोनिस्ट आहे. 5HT म्हणजे काय, सेरोटोनिन रिसेप्टर अगोनिस्ट आहे. 5HT म्हणजे सेरोटोनिन रिसेप्टर पार्शली अगोनिस्ट असल्यामुळे तो काय केला जातो, जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर मध्ये वापरला जातो. बाकीचे जे आहेत ते काय आहेत, बेन्झोडायझेपिन्स आहेत आणि बार्बिट्युरेट्स आहेत, ते काय आहेत, डोस डिपेंडंट आहेत. गेट इट. समजलाय क्वेश्चन, समजतोय क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबर क्वेश्चन, विच अँटीडिप्रेसंट क्लास वर्क बाय ब्लॉकिंग द रिअपटेक सेरोटोनिन और नॉरइपिनेफ्रिन. म्हणजे अँटी डिप्रेशनचा कोणता क्लास हा ब्लॉक करतोय, कुणाला ब्लॉक करतोय, रिअपटेक म्हणजे ज्या गोष्टी रिटर्न जात आहेत त्यांना ब्लॉक करून काम करतोय. कशाला, सेरोटोनिनला ब्लॉक करायचंय आणि नॉरइपिनेफ्रिनला पण काय करायचंय, ब्लॉक करायचंय. तर मग असं कोण आहे, बेन्झोडायझेपिन्स करतात का, नाही. हा काय आहे, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. इथं फक्त 5HT सेरोटोनिनच ब्लॉक होतं. हा काय आहे, हा सेरोटोनिन नॉरइपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर. म्हणून काय, हा क्लास काय करतोय, दोनही. हा क्लास काय करतोय, दोनही जे काही मोनोअमाइन्स आहे, सेरोटोनिनला पण थांबवतोय आणि नॉरइपिनेफ्रिनला पण थांबवतोय. त्यामुळे क्लास बी हे काय झालं, त्याचं आन्सर झालं. मग त्याच्यामध्ये मला कोणकोणते ड्रग एक्झाम्पल येतात, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कोणकोणते ड्रग एक्झाम्पल, सेरोटोनिन नॉरइपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर मध्ये कोणकोणते ड्रग एक्झाम्पल येतात ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ठीक आहे. करेक्ट आन्सर काय आहे, सेरोटोनिन नॉरइपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर. SNRI म्हणजेच काय, सेरोटोनिन नॉरइपिनेफ्रिन रिअपटेक इनिबिटर. ते काय करतात, इनिबिट करतात, बोथ सेरोटोनिनला आणि नॉरइपिनेफ्रिनला इनिबिट करतात, वरती रिव्हर्स जाऊ देत नाही. समजतोय. त्याचं एक्झाम्पल आहे फ्लुओक्सिटिन. तुम्ही ऐकलेलं असेल, फेमस एक्झाम्पल आहे फ्लुओक्सिटिन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणते न्यूरोट्रान्समीटर मेनली इन्व्हॉल्व इन एन्झायटी. मी आता सांगितलं तुम्हाला एन्झायटी काय आहे. एन्झायटी इज द इमोशनल स्टेट ऑफ माइंड इन विच अनएझिनेस, टेन्शन अँड फिअर अबाउट द रिअल अँड इमॅजिनरी थ्रेट. त्याला काय म्हणतो आपण,
एन्झायटी म्हणतो. आणि या एन्झायटीच्या केसमध्ये 3 मोनोअमाइन्स काय करतात, काम करतात. 3 न्यूरोट्रान्समीटर काय करतात, काम करतात. मग कोणकोणते आहे, पहिला आहे गाबा. गाबा न्यूरोट्रान्समीटर इन्क्रीज होतो. त्यानंतर 5-HT सेरोटोनिन काय होतो, इन्क्रीज होतो. आणि नॉरएपिनेफ्रिन सॉरी हे काय, गाबा काय होतोय, डिक्रीज होतोय. सेरोटोनिन डिक्रीज होतात आणि नॉरएपिनेफ्रिन काय होतो, इन्क्रीज होतो. नॉरएपिनेफ्रिन काय होतो, इन्क्रीज होतो. समजलाय पॉइंट समजलाय. गाबा काय होतोय, गाबा आणि सेरोटोनिन काय होतात, गाबा आणि सेरोटोनिन, गाबा हा डिक्रीज होतो आणि सेरोटोनिन पण काय होतो, डिक्रीज होतो. आणि नॉरएपिनेफ्रिन काय होतो, इन्क्रीज होतो. त्या कंडिशनला आपण एन्झायटी म्हणतो. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, एन्झायटी असं म्हणतो. ऑप्शन ए मध्ये त्यांनी सांगितलंय ग्लुटामेट काही रोल आहे का, नाहीये. हिस्टामाइन नाहीये. त्यानंतर ऍसिटिलकोलिन रोल आहे का, नाही. म्हणून हे 3ही ऑप्शन काय झाले, कट झाले. याच्याप्रमाणे कोण आहे, याच्यापैकी गाबा आहे. मग कोणता न्यूरोट्रान्समीटर मेनली काम करतो, तर गाबा हा न्यूरोट्रान्समीटर मेनली काम करतो. समजतंय. नेमकी एन्झायटी मध्ये होतं काय माहितीये का, की समजा फॉर एक्झाम्पल ब्रेन आहे, आपला ब्रेन एक कार आहे, गाडी समजते ना, 4 व्हीलर. ब्रेन एक कार आहे आणि त्या कारमध्ये पहा काय असतं, ब्रेक असतं, क्लच असतो आणि ऍक्सिलेटर असतं. बरोबर आहे, ब्रेक, क्लच आणि ऍक्सिलेटर. आपल्या ब्रेनमध्ये ब्रेक, क्लच आणि ऍक्सिलेटरचं काम कोण करतं, तर ब्रेकचं काम करतो गाबा. ब्रेकचं काम करतो गाबा, म्हणजे टू प्रोड्यूस द कामनेस. काय प्रोड्यूस करतो, कामनेस प्रोड्यूस करतो. सेरोटोनिन काम करतं क्लचचं काम कोण करतं, सेरोटोनिन काम करतं. म्हणजेच काय प्रोड्यूस करतं, कामनेस अँड मूड स्टॅबिलायझर. सेरोटोनिन ऍक्ट्स ॲज अ मूड स्टॅबिलायझर अँड कामनेस. आणि नॉरएपिनेफ्रिन ऍक्सिलेटर, स्पीडचं काम करतं. म्हणजे जिथं काय काम करतं, ते थिंकिंगचं काम करतं. ठीक आहे. दॅट्स वाय डी इज द करेक्ट ऑप्शन. गाबा इज द करेक्ट ऑप्शन अँड मेनली अफेक्ट ऑन कशामध्ये, एन्झायटीमध्ये तो मेनली अफेक्ट करतो. ठीक आहे. समजलाय तो क्वेश्चन, समजताय, कन्सेप्ट क्लिअर होत आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्यवस्थित समजत आहे की नाही. विच ड्रग इज कॉमनली यूज फॉर ॲक्यूट पॅनिक अटॅक. आता हे ॲक्यूट पॅनिक अटॅक काय आहे, तर हा टाईप आहे. कशाचा टाईप आहे ॲक्यूट पॅनिक अटॅक, हा एन्झायटीचा टाईप आहे. कशाचा टाईप आहे, एन्झायटीचा टाईप आहे. ॲक्यूट पॅनिक अटॅक इज द टाईप ऑफ एन्झायटी बिकॉज इट्स रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन. विच ड्रग इज कॉमनली यूज, कोणता ड्रग वापरला जातो ॲक्यूट पॅनिक अटॅक मध्ये, कोणता ड्रग वापरला जातो ज्याची ऍक्शन रॅपिड आहे. त्याची ऍक्शन कशी भेटणार आपल्याला, फास्ट मध्ये भेटणार आहे. मग सांगा, बसफिरॉन, अल्प्राझोलम, फ्लोक्सिटिन आणि लिथियम यापैकी कोणता ड्रग हा वापरला जातो, कोणता ड्रग वापरला जातो, तर अल्प्राझोलम वापरला जातो. बेन्झोडायझेपिन्सच्या क्लासच्या अंडर, ज्याची ऑनसेट ऑफ ऍक्शन काय आहे, रॅपिड आहे. ऑनसेट ऑफ ऍक्शन काय आहे, रॅपिड आहे. कशाची, अल्प्राझोलमची ऑनसेट ऑफ ऍक्शन कशी आहे बाळांनो, रॅपिड आहे. दॅट्स वाय ॲक्यूट पॅनिक कंडिशन मध्ये तो ऑनसेट ऑफ रॅपिड ऍक्शन साठी वापरला जातो. ठीक आहे. इथं पहा काय आन्सर सांगितलंय, अल्प्राझोलम काय आहे, रॅपिड आहे, शॉर्ट ऍक्टिंग आहे. आणि तो क्लास कोणता आहे, मेनली बेन्झोडायझेपिन्स हा मेनली क्लास आहे. ठीक आहे. त्यानंतर विच ऍडव्हर्स इफेक्ट, काय विचारलेला आहे, ऍडव्हर्स इफेक्ट कॉमनली कशाचा, बेन्झोडायझेपिन्सचा. क्वेश्चन समजतोय. विच ऍडव्हर्स इफेक्ट इज मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ BZD, म्हणजेच काय, बेन्झोडायझेपिन्स. म्हणजेच काय बाळांनो, बेन्झोडायझेपिन्सचा ऍडव्हर्स इफेक्ट काय, इन्सोमिया, डिस्टर्बन्स इन स्लीप, हायपरटेन्शन, सेडिएशन आणि कन्स्टिपेशन. हे आहेत का, हे नाही. इन्सोमिनिया, डिस्टर्बन्स इन स्लीप नाही, हायपरटेन्शन नाही, पोट साफ होतं का, होतं. आणि त्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे, सेडिएशन, झोप येते. बेन्झोडायझेपिन्समुळे काय येते, सेडिएशन होतं, म्हणजेच काय होते, झोप येते. दॅट्स वाय सी इज द करेक्ट आन्सर, सेडिएशन. समजलंय, काय आन्सर आहे, सेडिएशन. बिकॉज बेन्झोडायझेपिन्स इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ गाबा, म्हणजे कामनेस प्रोड्यूस करतं. काय करतात ते, कामनेस प्रोड्यूस करतात आणि माणूस मस्तपैकी गुंगतो आणि झोपतो. त्याला काय म्हणणार आपण, सेडिएशन. समजतायत क्वेश्चन.
आमच्यासोबत जॉईन होण्यासाठी PDK अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करा आणि जॉईन व्हा. त्यानंतर विच अँटी डिप्रेसंट काय विचारलंय, विच अँटी डिप्रेसंट इज मोस्ट लाईकली कॉज वेट गेन. इथं पण EDR विचारलाय. कशाचा विचारलाय, अँटी डिप्रेसंटचा EDR विचारलाय की कोणत्या अँटी डिप्रेसंटमुळे वेट वाढतं. काय होतंय, कोणत्या अँटी डिप्रेसंटमुळे काय होतं, आपलं वेट वाढतं. फ्लॉक्सिटिन इज द एक्झाम्पल ऑफ सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर. कशाचं एक्झाम्पल आहे, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटरचं. ॲमिट्रिलिन, सर्टॅलिन आणि व्हॉल्पोरिक ऍसिड पण म्हणतो आपण त्याला, व्हॉल्पोरिक ऍसिड. तर यातलं उत्तर आहे ॲमिट्रिलिन. ॲमिट्रिलिन वेट गेन करतं. ॲमिट्रिलिन काय करतं, वेट गेन करतं. पहा, ॲमिट्रिलिन इन्क्रीज द वेट. ॲमिट्रिलिन काय करतं, वेट गेन करतं. हा त्याचा काय आहे, साइड इफेक्ट आहे. आणि हे काय आहे, अँटी डिप्रेसंट आहेत. समजतायत क्वेश्चन. त्यानंतर विच रिसेप्टर, कोणता रिसेप्टर प्रायमरली ब्लॉक केला जातो. प्रायमरली काय केला जातो, ब्लॉक केला जातो. कशामध्ये, अँटीसायकोटिक मध्ये. अँटीसायकोटिक मध्ये एकदम सोपा क्वेश्चन आहे. अँटीसायकोटिक मध्ये कोणता अँटीसायकोटिक मध्ये कोणता रिसेप्टर ब्लॉक केला जातो. एकदम सोपा ड्रग आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. अँटीसायकोटिक सायकोटिक मध्ये काय केलं जातं, कशाचं प्रमाण वाढतं, डोपामाइनचं प्रमाण वाढतं. आणि कशाला बाइंड होण्याचं वाढतं, D2 फॅमिलीला बाइंड होण्याचं प्रमाण वाढतं. दॅट्स वाय काय येईल आन्सर, D2 रिसेप्टर, डोपामाइन रिसेप्टर फॅमिली. काय येईल आन्सर, डोपामाइन रिसेप्टर फॅमिली. सेरोटोनिन येईल का, सेरोटोनिन येणार नाही, गाबा येणार नाही आणि अल्फा 1 येणार नाही. मग करेक्ट आन्सर काय येईल, डोपामाइन रिसेप्टर फॅमिली. काय आन्सर येईल, डोपामाइन रिसेप्टर फॅमिली. डोपामाइन रिसेप्टर फॅमिलीला काय करावं लागेल, आपल्याला ब्लॉक करावं लागेल, जेणेकरून कॉज ऍक्टिव्हिटी काय होणार नाही, कॉज होणार नाही. ऍक्टिव्हिटी कॉज होणार नाही. दॅट इज द बी इज द आन्सर. समजलेत क्वेश्चन समजलेत का. सेशन कसा वाटला, सेशन जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.